नमस्कार. दादानामा यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यालयामध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी जिल्हा बँकेचे संचालक, कुशल संघटक, गेले अनेक वर्षापासून खरं तर संघटनेमध्ये काम करणारे, शेतकऱ्यांच्या, मजुरांच्या, ग्रामीण भागातील लोकांच्या प्रश्नाशी निगडीत असणारे आदरणीय सुरेशजी घुलेसाहेब या ठिकाणी आहेत. आज आपण त्यांच्याबरोबर संवाद साधतो आहे. घुलेसाहेब, 22 तारखेला दादांचा वाढदिवस संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या धुमधडाक्यामध्ये साजरा होतो आहे. आपल्या काय भावना आहेत दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं? महाराष्ट्रामध्ये बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असं जे एकमेव नेतृत्व आहे ते अजितदादांच्या रूपानं आहे. अजितदादांनी मी युवक काँग्रेसपासून बरोबर काम केलेलं आहे आणि अजितदादांचा प्रचंड असा कामाचा धडाका आहे. आपण पाहतोय 9 वेळा अर्थसंकल्प मांडण्याचं काम यावेळेस अजितदादांनी केलेला आहे. जो महाराष्ट्राला अर्थसंकल्प दिला आहे तो परिपूर्ण असा अर्थसंकल्प अजितदादांनी महाराष्ट्रासाठी दिलेला आहे. जवळजवळ आमच्या महिला भगिनींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, 44,000 कोटी रुपयाची तरतूद असेल, शेतकरी शेतीपंप असतील, 7.5 हॉर्सपॉवरच्या आतमध्ये शेतीपंपाचे वीज बिले माफ त्यासाठी जवळजवळ 14,500 कोटी असतील. अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून 3 सिलेंडर गृहिणीला मोफत दिले जाणार आहेत. 10 लाख विद्यार्थ्यांना विद्यावेतन म्हणून 10,000 रुपये दिले जाणार आहेत. अशा अनेक योजना, मुलींच्या मोफत शिक्षणाची योजना असेल, वारकऱ्यांना प्रत्येक दिंडीसाठी 25,000 रुपये असेल, निर्मल वारीसाठी 35 कोटी रुपये खर्च असेल, असे अनेक महत्त्वाचे निर्णय महायुतीच्या शासनामध्ये एकनाथजी शिंदेसाहेब असतील, फडणवीस साहेब असतील आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये घेतले गेलेले आहेत. दादांच्या बाबतीत बोलायचं झालं तर महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जा, आमच्या तरुण पिढीला आणि सर्वांनाच एक खात्री आहे की हा माणूस म्हणजे शब्दाचा पक्का आहे. अजितदादा, एकच वादा, अजितदादा असं लोक त्यांना त्या नावाने ओळखतात की दादा जे होणार आहे ते त्या क्षणी करतात, जे होणार नाही ते त्या क्षणी सांगतात. अशा प्रकारचं हे दादांचं नेतृत्व आहे. दादांच्या नेतृत्वामध्ये तरुण पिढीला एक संघटनात्मक अतिशय ऊर्जा मिळते, बळ मिळते आणि अहोरात्रपणे काम करणारा असा हा नेता आहे. दादांची सकाळी 6 वाजता सुरू होते. 6 वाजल्यापासून दादा कामाला सुरुवात करतात आणि रात्री 12-1 वाजेपर्यंत लोकांना भेटत असतात. दररोज हजारो लोकांचे काम मार्गी लावण्याचं काम, मंत्रालय असेल, पुण्यामधील सर्किट हाऊस असेल, बारामतीचं सहवास असेल, रस्त्यात भेटेल त्या ठिकाणी असेल, दादा काम करत असतात. आणि महाराष्ट्रामध्ये दादांच्याबद्दल दादा एवढं काम करणारा दुसरा कोणता नेता नाही असं म्हटलं तर कदाचित त्यामध्ये वावगं ठरणार नाही. पुणे जिल्ह्याला आणि या राज्याला एक नवीन विकासाची दिशा देण्याचं काम दादांनी केलेलं आहे. आणि दादांचा हाच गुण आम्हा तरुणांना सगळ्यांना आवडतो की विकासाचा दृष्टिकोन जो दादांकडे आहे तो दुसऱ्या कुठल्या नेतृत्वाकडे नाही. म्हणून आम्ही सगळीच मंडळी अजितदादांबरोबर आहोत. येणाऱ्या 22 तारखेला दादांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं 15 दिवसाचा 15वडा वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजित केलं गेलेलं आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीनं शनिवारवाडा, हडपसर ते बारामती अशी राष्ट्रीय सायकल स्पर्धा आयोजित केलेली आहे. हडपसरमध्ये फार मोठ्या जंगी जल्लोषामध्ये त्या सायकल स्पर्धेचं आयोजन होत असतं आणि त्यामध्ये आम्हा मंडळींचा सगळ्यांचा पुढाकार असतो. कबड्डी खेळ असेल, खो खो खेळ असेल, या संघटनांचे दादा अध्यक्ष आहेत. त्यांच्याही माध्यमातून अनेक प्रकल्प, अनेक कामं घेऊन खेळाडूंना प्रोत्साहन द्यायचं काम आज या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण करतो. आणि दादांनी जो अर्थसंकल्प दिलेला आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तळागाळातला कार्यकर्ता तो अर्थसंकल्प गावागावातील माणसापर्यंत, आमच्या लाडक्या भगिनीपर्यंत, आमच्या शेतकऱ्यापर्यंत, आमच्या विद्यावेतन घेणाऱ्या तरुणापर्यंत पोचवण्याचं काम आगामी 15 दिवसात दादांच्या वाढदिवसाच्या काळामध्ये करणार आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं मी जिल्हा बँकेच्या वतीनं आणि महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं दादांना उदंड आयुष्य लाभो आणि उत्तम आरोग्य लाभो आणि दादांच्या हातून महाराष्ट्राची सेवा अधिक घडो आणि महाराष्ट्राला प्रगत करण्यामध्ये दादांचा सिंहाचा वाटा असो अशा शुभेच्छा व्यक्त करतो. गेले अनेक वर्षापासून म्हणजे जवळजवळ 33 वर्षापासून दादा कुशल संघटक ह्या बँकेवर दादांचं एक हाती सत्ता आहे. दादा 33 वर्षापासून या बँकेचं नेतृत्व करतायत. जवळजवळ 1917 साली स्थापन झालेली बँक जवळजवळ 100 वर्ष होऊन गेलेली आहे. शेतकऱ्यांच्या प्रपंचाशी, शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांशी निगडीत असणारी ही बँक दादांचा वाढदिवस कशा पद्धतीनं साजरा करणार आहे? दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही बँकेने अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. आत्ता जे
माझ्या मुख्यमंत्री माझी भगिनी लाडकी बहीण योजना जी आहे त्यामध्ये कुठल्या भगिनीचा 1 रुपया न घेता पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आमच्या प्रत्येक शाखेमध्ये आम्ही आमच्या ग्रामीण भागात असतील शहरी भागात असतील त्या महिलांचं खातं उघडून घेत आहोत आणि ज्या इतर विकासाच्या योजना आहेत त्या जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करीत आहोत. दादांच्या नेतृत्वाखाली ही जिल्हा बँक गेली 5 वर्ष देशातली 1 नंबरची प्रथम क्रमांकाची जिल्हा बँक सहकारातली 1 नंबरची बँक म्हणून नाबार्ड आणि RBIने आम्हाला गौरवलेलं आहे. याचं कारणच या जिल्हा बँकेमध्ये दादांच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्कृष्ट काम मग ते शेतकऱ्यांच्या संदर्भातलं असेल शैक्षणिक धोरण असेल इतर कर्ज प्रकरणं असतील महिलांसाठीचं धोरण असेल हे राबवलं जात आहे. आपण बघतो की आता काही काळामध्ये लवकरच आपण विधानसभेच्या निवडणुकीला आपण सर्वजण सामोरे जाणार आहोत. त्या दृष्टीने तुम्ही दादांना कशा पद्धतीच्या शुभेच्छा द्या? विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने परवाच आमची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची महाराष्ट्रातील 100 प्रमुखांची बैठक मुंबई या ठिकाणी आदरणीय दादांच्या अध्यक्षतेखाली झाली. मी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उपाध्यक्ष म्हणून काम करतोय. त्या बैठकीतच पुढील विधानसभा एकच लक्ष पुढील विधानसभा असं एक उद्दिष्ट आम्ही हातात घेऊन कामाला सुरुवात केलेली आहे आणि त्याची परिपूर्ती म्हणूनच परवाच बारामती या ठिकाणी जनसन्मान रॅलीचं आयोजन केलेलं होतं. प्रचंड पाऊस असतानाही त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद त्या रॅलीला मिळालेला आहे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक भागात गावागावात तालुका प्लेसवर जिल्हा पातळीवर या मेळाव्याचं आयोजन आम्ही करणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मेळावे सुरू झालेले आहेत. यानंतर महायुतीतील सर्व पदाधिकाऱ्यांचे मेळावे होणार आहेत आणि आगामी जे 100 दिवस विधानसभा सभेचे राहिलेले आहेत यामध्ये प्रचंड काम करून ह्या महाराष्ट्र शासनानं महायुतीच्या शासनाने जे अतिशय चांगल्या प्रकारचे निर्णय घेतलेले आहेत ते तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम करून राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला पुन्हा राज्यामध्ये सत्ता कशा पद्धतीने मिळेल याचं नियोजन दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही केलेलं आहे आणि त्या नियोजनाच्या उद्दिष्टाच्या दृष्टीने सुरुवात केलेली आहे. धन्यवाद. आपण दादानामा या यूट्यूब चॅनलला आपण आपल्या या सर्व व्यस्त अशा कार्यकाळामध्ये आम्हाला मुलाखत दिलेली आहे त्याबद्दल दादानामा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणाला धन्यवाद देतो. धन्यवाद. थँक्यू. विकासाच्या करता निर्णय घेतलेला होता आणि चित्र तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळालं. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला आवाज कोणाचा आवाज जनतेचा काही दिशातून घुमला राष्ट्रवादी